श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 11। श्री गणेशायनमा। हे ओंकार रूपा पशुपती, हे भवानीवरा दक्षिणामूर्ती, ब्रह्मांडात जितुक्या विभूती तितुके रूपे तुझी देवा। तुझे रूप जे निराकार, तेच हे व्यापक चराचर, जे सर्वस्वी आधार अविद्या माया प्रकृतीला। ते स्वरूप जाणवया अशक्य आहे देवराया, म्हणून तू करण्या दया सगुण रूपे धरलीस। जैसे ज्याला वाटत तैसे तो तुला भाग देत, नामामुळे तुझं प्रत भिन्नत्व येना कधीही। शैव तुला शिव म्हणती, ब्रह्म बोलती वेदांती, रामानुजांच्या सीतापती, वैष्णवांचा विष्णू तू। उपासनेप्रमाणे नावे मिळाली तुझ कारणे, परी तू अभिन्न सर्वा ठाईच गवसनी। तू सोमनाथ विश्वेश्वर, हिम केदार ओंकार, क्षिप्रा तटकी साचार, महाकाल तूच की। नागनाथ वैजनाथ घृष्णेश्वर वेरुळात, त्र्यंबक तुला म्हणतात गोदावरीच्या तटाकी। तू भीमाशंकर मल्लिकार्जुन रामेश्वर, तू गोकर्ण रूपी शंकर, तू महादेव शिंगणापुरी। त्या अवघ्या कारण असो माझे साष्टांग नमन, माझ्या त्रितापांचे हरण शीघ्र करी दीनबंधो। देवा तुम्ही कुबेराला क्षणात धनपती केला, मग माझ्याविषयी काहो पडला प्रश्न तुम्हासी गिरिजापते। बाळकृष्णाच्या सदनासी समर्थ आले दुसरे वर्षी, त्या बाळापुरासी दासनवमी कारणे सुकलाल बाळाकृष्ण। या बाळापुरा लागून निस्सीम भक्त होते दावण, त्याची सरीन ये कोणा। यावेळी बरोबर होते पाटील भास्कर, बाळाभाऊ पितांबर जणू जनदेव दिंडोकार। उत्सव दास नवमीचा सांग झाला येथे साचा, दैवयोग भास्कराचा तेथेच आला ओढवून। एक कुत्रे पिसाळलेले भास्कर येऊन चावले, तेने लोक इतर भ्याले म्हणती आता हा पिसाळेल। उपाय अवघे व्यावहारिक भास्करांसी केले देख, कोणी म्हणती निशंक डॉक्टर धाडा बोलावणे। भास्कर म्हणे ते अवसरी वैद्याची ना जरूर खरी, माझा डॉक्टर आसनावरी बैसाला आहे गजानन। त्याच्याकडे मजला न्यावे वृत्त अवघे कळवावे, ते सांगतील ते ऐकावे आपला हेका करू नका। गजाननाचे समोर आणिला पाटील भास्कर, बाळाभाऊने समाचार अवघा समर्थास श्रुत केला। तो अवघा ऐकून महाराज वदले हसून, हत्या वेरा आणि ऋण हे कोणासी चुकेना। सुकलालच्या गाई ठाई द्वाडपणा जो होता पाही, तो या भास्करी लवलाही शेगावी दवडीला। ते तिचे द्वाडपण कुत्रे येथे झाले जाण, तेच चावले येऊन या पाटीला भास्कराला। तिच्या हरण्या द्वाडपणा म्हशी याने केली प्रार्थना, इचे प्यावया दूध जाणा एसका भास्कर मतलबी। दूध पिता वाटले गोड, आता कारे चालले जड, नको ठेवूस पडदा आड, वाचवू का मी सांग तुला। हे कुत्रे निमित्त झाले तुझे आयुष्य मुळीच सरले, आता पाहिजे प्रयाण केले तू या सोडून मृत्यूलोका। जरी इच्छा असेल म्हणी वाचण्याची तुझ लागोणी, तरी तुझे मी यापासूनी रक्षण वेड्या करीन। परी तो होईल उसनवारी जन्ममृत्यूची बाळा खरी, या आशा आश्वासताच्या बाजारी देणे घेणे चालते। बोला आता झडकर तुझा विचार, ऐसी कधी ना येणार पर्वणी ती जाण तुला। भास्कर बोले त्यावरी, मी अजाण सर्वतोपरी, जे असेल अंतरी आपुल्या तेच करावे। लेकुराचे अवघे हित माता एकते जाणत, ऐसे एके अभंगात श्री तुकोबा बोलले। मी भास्कर आपले लेकरू, म्हणून विनंती कशास करू, तू अवघ्या ज्ञानाचा सागरू, अवघे काही कळते तुला। ऐसे ऐकता भाषण संतोषले गजानन, खऱ्या प्रती समाधान खरे बोलता होत असे। कोणी म्हणाले गुरुराया भास्करांसी वाचवा सदया, या कुत्र्यापासून या तो आपुला भक्त असे। महाराज म्हणती त्या कारण हेच तुझे अज्ञान, अरे वेडा जन्म मरण हीच मुळी भ्रांती असे। जन्मेन कोणी मरेन कोणी, हे जाणावया लागुनी परमार्थाचा उपाय जाणे। शास्त्रकारे कथन केला त्याचा उपयोग करावा, मोह समूळ सोडावा, प्रारब्ध भोग भोगावा, निमूटपणे हेच बरे। संचित प्रारब्ध क्रियमाण हे भोगल्या वाचून, या बद्ध जीवा लागून सुटका होणे मुळीच नसे। पूर्वजन्मी जे करावे ते या जन्मी भोगावे, आणि ते भोगण्यासाठी यावे जन्मा हा सिद्धांत असे। या जन्मी जे करावे ते पुढल्या जन्मास उरवावे, असे किती सांगू घ्यावे फेरे जन्म मृत्यूचे। पूर्वजन्मीचे उर्वरित भास्करांचे न उरले सत्य, तो अवघ्यांपासून झाला मुक्त मोक्षास जाया कारणे। म्हणून आग्रह करू नका, मार्ग त्याचा अडवू नका, काय भास्करासारखा भक्तराना जन्मी पुन्हा। पूर्वजन्मीचे याचे वैरी कुत्रे होते निर्धारी, म्हणून ते या बाळापुरीत चावते झाले भास्करास।
त्याने अवघा आपुला डाव येथे साधिला. तैसा जरी शेष उरला द्वेष म्हणे भास्कराच्या. तरी तो त्याचा द्वेष कारण पुढील जन्मास कारण होईल भास्करास दावा आपुला उगवावया. म्हणून पूर्वजन्मीचे वैर सरले आता न काही शेष उरले. या भास्करा कारण भले अवघ्या उपाधी निरसल्या. आता मी इतकेच करीतो 2 महिने वाचवितो. याला न पिसाळू देतो श्वान विषापासून. ते न मी केले जरी हा जन्मास येईल पुन्हा परी. 2 महिने भूमीवरी उरले आयुष्य भोगावया. असे ज्ञान ऐकिले ते कित्येकास नाही पटले. मात्र बाळाभाऊ आनंदले त्या बोधाते ऐकुणे. भास्करा तू धन्य धन्य संत सेवा केलीस पूर्ण. चुकले तुझे जन्म मरण काय योग्यता मानू तुझी. ऐसा प्रकार झाल्यावरी मंडळी आली शेगाव नगरी. भास्कर बोले मधुरोत्तरी महाराजांच्या भक्तगणा. बाळापूरची हकीकत सांगे प्रत्येका इत्तंभूत. माझी विनंती जोडून हात हीच तुम्हा भास्कर म्हणे. महाराज लादले शेगावा याचा विचार करावा. या कीर्तीचा अमोल ठेवा सांभाळा स्मारक करून. त्यांना स्मारकाची जरुरी नाही ते पुढीलासाठी पाही. ते स्मारक साक्षी देई त्यांच्या अमोल साधुत्वाची. पहा आळंदीस ज्ञानेश्वर समर्थ सज्जन गडावर पवित्र केले देहू नगर त्यात तुकोबा रायाने. त्यांनी स्मारके त्या त्या ठाया ठेविली भव्य करुणिया. तोच पथ अनुसराया तुम्ही झटावे मनापासून. ऐसे प्रत्येका सांगत भास्कर राहिला निवंत. परी त्याच्या मनात ऐसे आले एकदा. हो हे मला हो हो म्हणती माझी एकूण विनंती. परिशंका येत चित्ती हो म्हणण्याची यांची मला. त्याने एकदा ऐसे केले अवघ्या लोकांस मिळविले. एका ठाई मठात भले महाराजांचे उपरोक्ष. बंकटलाल पाटील हरी मारुतीचंद्र भाण कारभारी. ज खंडूजीच्या दुकानावरी होता कारभार करीत. श्रीपतराव बावीवर ताराचंद साहुकार आणि मंडळी होती इतर नावे कुठवर सांगावी. मिळवून या त्या लोकांना भास्करे पदर पसरिला. माझा आता संबंध उरला 2 महिनेच तुमच्याशी. माझ्या मणी ऐशी आस समर्थांचे स्मारक खास. भव्य व्हावे वराडास या शेगावा माझारी. तुम्ही हे करीत म्हणता तेने आनंद माझ्या मना. होऊन सुखे करीन गगना मी वैकुंठा कारणे. संत सेवा कधीही अनाठाई जाणार नाही. इच्छा जयाची ज्या ज्या होई ती संत पुरविते. स्मारक ऐसे करावे अवघ्यांनीच वाखाणावे. पाहून त्या डोलावे प्रत्येकाने आपुल्या म्हणे. ऐसेच स्मारक करण्याची शपथ वाह्या समर्थांची. ही विनंती अखेरची माझी ती मान्य करा. ते अवघ्यांनी कबूल केले भास्कराचे स्थिरावले. यायोगी ते चित्त भले रुखरुख मनाची संपली. उत्तरोत्तर आनंद वृत्ती भास्करांची वाढत होती. जैसी लेकुरे आनंदती पुढील सणाच्या आशेने. माध्यवद्य त्रयोदशीस महाराज वदले भास्करास. चाल त्र्यंबकेश्वरास जाऊ आपण शिवरात्रीला. तो त्र्यंबक राजा कर्पूर गौर भयभयांतक भवानीवर. जो वाहे आला स्थिर श्री गोदा नदीच्या तटाते. ते ज्योतिर्लिंग मनोहर करी पातकाचा संहार. नको करूस आता उशीर जाऊ गंगा स्नानाला. भास्करा त्या त्र्यंबकेश्वरी पहाड एक ब्रह्मगिरी. जेथे औषधी नानापरी बहुसाल असली उगवलेल्या. त्या ब्रह्मगिरीवर स्थित आहेत पहा गहिनीनाथ. ज्यांना आहेत अवगत गुणधर्म औषधीचे. वेड्या कुत्र्याच्या विषावरी तेथे औषधी आहे खरी. तिचा उपयोग सत्वरी करून पाहू ये दवा. भास्कर म्हणे गुरुराया आता औषधी कशा करता. तुमची आहे अगाध सत्ता औषधी होणं आघळी. आपुल्या कृपेने भले विष बाळापुरीच निमाले. आयुष्याचे आहेत उरले 2 महिनेच आता की. म्हणून वाटे मजप्रती शेगावीच राहू गुरुमूर्ती. त्र्यंबकेश्वर आम्हा प्रती तुम्हीच आहात साक्षात. गोदावरी तुमचे चरण तेथेच मी करी स्नान. अन्य तीर्थाचे प्रयोजन मला ना आता राहिले. ऐसे एकता त्याची वाण समर्थ हसले वदले हसुनी. हे जरी खरे जाणी तरी तीर्थमहिमा मानावा. चाल नको करू उशीर पाहू तू त्र्यंबकेश्वर. बाळाभाऊ पितांबर यासही घे बरोबरी. मग ती मंडळी निघाली शेगाहून भली. शिवरात्रीस येती झाली त्र्यंबकेश्वरा कारणे. कुशावरती केले स्नान घेतले हराचे दर्शन. गंगाद्वारा जाऊन पूजन केले गौतमीचे. वंदिली माय निलंबिका तेवी गहिनी नाथ देखा. तेथून आले नाशिका गोपाळदास भेटावया. हा गोपाळदास महंत काळ्या रामाच्या मंदिरांत धुनी लावून दारात पंचवटीच्या बसलासे.
राम मंदिरासमोर एक पिंपळाचा होता पार, शिष्यासहित साधूवर तेथे जाऊन बैसले. गोपाळदास आनंद झाला. बोलले जवळच्या मंडळीला, आज माझा बंधू आला वराडातून गजानन. जा घ्या त्यांचे दर्शन, अनन्य भावे करून माझी ही भीट म्हणून नारळ साखर त्यांशी द्या. हा हार घाला कंठात, तो मी एक साक्षात, देह भिन्न म्हणून द्वैत आम्हा उभयसी मानू नका. शिष्याने तैसेच केले. दर्शन घ्याया अवघे आले, कंठा माझी घातिले दिलेल्या पुष्पहाराला. नारळ आणि खडीसाखर ठेविली स्वामी समोर, ती पाहून गुरुवर ऐसे बोलले भास्कराला. हा प्रसाद अवघ्यांस वाटी, परीन होऊ देई दाटी, माझ्या बंधूची झाली भेटी आज या पंचवटीत. माझे येथील काम झाले, आता नाशकाचे राहिले, म्हणून पाहिजे तेथे गेले धुमाळ वकिलाच्या घरा. महाराज आले नाशकात, लोक दर्शनास जमले बहुत, बारीक सारीक गोष्टी अमित तेथे असत्या जहल्या. त्या अवघ्या सांगता, विस्तार होईल उगीच ग्रंथा, म्हणून देतो संक्षेप आता त्याची क्षमा करा हो. तेथे राहून काही दिवस महाराज आले शेगावास, तो अडगावी नेण्यास झामसिंग पातला. त्याने आग्रह केला फार, समर्थ दिले उत्तर, रामनवमी झाल्यावर येऊ आम्ही आडगावा. आता तू न जावे परत, उगान पडे आग्रहात. झामसिंग मुळीच भक्त निस्सीम होता समर्थाचा. तो आला तैसा परत गेला आपुल्या त्या आडगावाला. पुन्हा श्रोते येता झाला रामनवमीस शेगावी. उत्सव करून शेगावात समर्थांना शिष्यांसहित आला घेऊन अडगावात. हनुमान जयंती कारणे अडगावी असता समर्थस्वारी, चमत्कार झाले नानापरी. एक दिवशी 2 प्रहरी भास्कर लोळविला फुपाट्यात. छातीवर बैसून भास्कुरा केले लाडन, लोक पाहाती दुरून परी जवळी कोणी जाईना. बाळाभाऊ जवळ होता, तो म्हणाला सद्गुरुनाथा, भास्कराशी सोडा आता बेजार झाला उन्हाने. तई म्हणाला भास्कर, बाळाभाऊन जोडा कर, माझा हा साक्षात ईश्वर, काय करील ते करू दे. लोकांचा वाटंती चपाट्या दिल्या, मला होती गुदगुल्या, अनुभवाच्या गोष्टी भल्या अनुभवीच जाणती. पुढे येऊन भास्करासी महाराज आले बिराडासी, त्या अडगाव ग्रामासी उतरलेल्या ठिकाणास. बाळाभाऊस बोलले, अवघे आता 2 उरले, भास्कराचे दिवस भरे, पंचमीला जाईल तो. आज मी जे केले कृत्य ताडनाचे राणात, ते का हे तुझं प्रत आले असेल कळोनी. तुझले या भास्कराने मारविले होते छत्रीने, शेगावी माझ्या करांनी, ते आहे का ध्यानात. ते क्रियमान नासावया, त्यास मी मारिले ये ठाया. ह्या एकाच गोष्टी वाचून या, अन्य नव्हता हेत काही. उत्सव पूर्ण झाल्यावर त्या अडगावीचा साचार, काय घडला प्रकार तो आता परियेसा. उत्सवाचा काला झाला, वद्य पंचमी दिवस आला. 1 प्रहर दिवसाला समर्थ म्हणती भास्कराशी, भास्करा तुझे प्रयाण आज दिवशी आहे जाण. पद्मासन घालून पूर्वाभिमुख बैसावे, चित्त अवघे स्थिर करी. चित्ती साठवावा हरी, वेळा जवळ आली खरी, आता सावध असावे. इतर जना कारण म्हणू लागले करा भजन, विठ्ठल विठ्ठल नारायण ऐसे उच्च स्वराने. हा तुमचा बंधू भला, जातो आहे वैकुंठाला, त्याच्या करा पूजनाला बाळबुक्का वाहून. भास्करे घातले पद्मासन, नासागरी दृष्टी ठेवून, वृत्ती अवघ्या केल्या लीन अंतर्मुख होऊन या. भक्त भास्करा पूजिती, भाळा बुक्का वाहती, ते कौतुक पाहती समर्थ दूर बैसून. भजन झाले 1 प्रहर, माध्यानीस आला दिनकर. महाराजांनी हर हर शब्द केला मोठ्याने, त्या सरसा प्राण गेला भास्कराचा वैकुंठाला. संतांनी हाती धरिले ज्याला, तो पाहुणा हरीचा. लोकपुस्ती महाराजांस कोठे करणे समाधीस, या भास्कराच्या शरीरास कोठे न्यावे ठेवावया. समर्थ अवघ्यात सांगती, द्वारकेश्वर जो पशुपती, ज्याच्या सानिध्य आहे सती, तेथे ठेवा भास्कराला. ऐसी आज्ञा होता क्षणी, विमान बांधिले लोकांनी, केळीचे खांब लावणी चहूबाजूस विभूत हो. आत ठेविले कलेवर, पुढे भजनाचा होय गजर. मिरविता आणिला भास्कर, द्वारकेश्वरी चियापाशी. सांगविधी समाधीचा, ते ठाई झाला साचा. लोक म्हणती महाराजांचा, परमभक्त गेला हो. दुसरे दिवसापासून समाधीच्या सानिध्य जाणं, होऊ लागले अन्नदान गोरगरिबा कारणे. स्थान द्वारकेश्वराचे, अडगावाच्या सानिध्य साचे. अंतर 1 मैलाचे, गावापासून उत्तरेस. जागा द्वारकेश्वराची परमरमणीय होती साची. झाडी चिंच वृक्षाची होती विशेष ते ठाया.
निंब अस्वत्थ मांदार आम्रवट औदुंबर ऐसे वृक्ष होते इतर, शिवाय काही फुलझाडे. अडगाव अकोलीच्या मध्यंतरी हे ठिकाण निर्धारी, तेथे समाधी दिधली खरी समर्थांनी भास्कराला. 10 दिवस अन्नदान झाले याचे वर्णन तुम्ही नुकतेच केले श्रवण. संत भंडारा नाव ज्यांचे, चिंच वृक्षाच्या सावलीत जेवाया बसे पंगत, तई कावळे अतोनात त्रास देऊ लागले. काव काव ऐसे करीती 2 पात्रीचे उचलून नेती, मलोत्सर्ग तोही करती जेवणांच्या अंगावर. त्या योगे लोक त्रासले, कावळ्यास हाकू लागले. भिल्लांनी ते तयार केले, तीरकमटे त्या मारावया. तई बोलले गजानन, अवघ्या लोकां लागून नका मारू, त्या कारण अपराध त्यांचा काही नसे. या भंडाऱ्यात येण्याचा हेतू इतकाच आहे त्यांचा, प्रसाद आपणा भास्करांचा इतरांपरीच मिळावा. काकी हा भास्कर वैकुंठी गेला साचार, हा पितृलोकावर नाही मुळीच राहिला. 10 दिवसांपर्यंत प्राण अंतरिक्षांत राहे परिभ्रमण करीत, सपडी होता जाय पुढे. त्या 11व्या दिवशी बळी देती कावळ्यांशी, काक जेव्हा स्पर्शेल त्यासी, तेव्हाचा प्राण जातो पुढे. त्या बलिदानाचे कारण भास्करा नुरले साचे, म्हणून या कावळ्याचे पित्त गेले खवळून. आत्मा या भास्कराचा मुळीच मुक्त झाला साचा, तो पाहून वैकुंठीचा झाला आहे येधवा. या सोमसूर्य लोकांचे कारण त्याशी नुरले साचे, म्हणून पिंडदानाचे नुरले पहा प्रयोजन. जयाला न ऐसी यती गती, त्याच्यासाठी पिंड देती, कावळ्याची वाट पाहती पिंड ठेवून कलेशावर. म्हणून कावळे रागावले, त्यांनी जे जाणे इतले, भास्करांचे गमन केले एकदिम वैकुंठ लोकाला. म्हणून आम्हा प्रसाद त्याचा मिळू द्या या भंडाऱ्याचा, ऐसा विचार कावळ्याचा दिसतो या कृतीने. तुम्ही त्यास मारू नका, मीच तया सांगतो देखा. अहो जीवांनो माझे ऐका, गोष्ट आता सांगतो जी. तुम्ही उद्यापासून वर्ज करा हे ठिकाण, ना तरी भास्करा लागून येईल माझा कमीपणा. आज प्रसाद घेऊन तुम्ही तृप्त व्हा अवघेजण, मात्र उद्यापासून या स्थळाशी येऊ नका. ऐसे महाराज बोलले, ते भाविकांशी अवघे पटले. परी कुस्तीत जे का बसले होते त्या मंडळीत, ते एकमेकां लागुनी म्हणते झाले हसोनी, ही गजाननाने केली वाणी असताई की निरर्थक. पक्षी कुठे वागतात मानवाच्या आज्ञेत, पाहू याची प्रचित उद्या मुद्दाम येऊन. हे वेडे काही बोलती भाविकांआधी लाविती, आपले स्तोम माजविती सत्संगाचे निरर्थक. अहो साजेल ते बोलावे, जे का पचेल तेच खावे, उसने न कधी आणावे अवसाण ते अंगात. दुसऱ्या दिवशी ते कुत्सित मुद्दाम पाहाया आले तेथ, तो एकही ना दृष्टीपत पडला त्यांच्या कावळा. मग मात्र चकित झाले, समर्थांशी शरण आले. 12 वर्ष तेथ भले, कावळे न आले श्रोते हो. 14 दिवस झाल्यावरी गजानन फिरले माघारी, येथे झाले शेगाव नगरी आपल्या उर्वरित शिष्यांसह. श्रोते त्या शेगावात एक गोष्ट घडली अघटित, ती ऐका सावचित्त सांगतो मी येधवा. होते साल दुष्काळाचे, म्हणून एका विहिरीचे काम चालले खोदण्याचे सुरुंगाने लावून. विहीर 2 पुरुषांवर गेली खोल साचार, खडक काळा लागला थोर, गती खुंटली पहारीची. म्हणून भोके करून आता दारू ठासून, सुरुंगाच्या साह्य करून काम फोडण्याचे सुरू झाले. 4 बाजूस भोकेचार, केली पहारीने तयार, दारू ठासिली अखेर आत दोऱ्या घालून. एरंड पुंगळ्या पेटवून सोडल्या 4 दोऱ्यातून, तो मध्येच बैसला अडकून दोरांची या गाठीवरी. पुंगळी खाली जाईना, दारूस विस्तव लागेना, पाणी दम धरीना, आले जवळी सुरुंगाच्या. ते कामावरचा मिस्त्री विचार करी अंतरी, सुरुंगास लागल्या वारी सुरुंग वाया जाईल की. म्हणून गणू गवऱ्याला मिस्त्री तो बोलला, तू उतरून विहिरीला पुंगळ्या थोड्या सरकीव, आणि तू येई लवकर वरी, पुंगळ्या जातील तो वरी. 12ची या शेजारी म्हणजे काम होईल. त्या पुंगळ्या सरकवण्याची कोणी न धजे जावयाची, म्हणून त्या गणू जवऱ्यासी मिस्त्रीने डटाविले. काय करी तो बिचारा, दारिद्र्य होती त्याच्या पदरा, त्याच्यावरी चाले जोरा, यज्ञास बळी बोकडाचा. या गणू जवाऱ्याची निष्ठा समर्थावरी साची, आज्ञा होता मिस्त्रीची, गणू आत उतरला. एक पुंगळी सरकविली, ती तात्काळ तळा गेली, दारूप्रती जाऊन भिडली, गणू आत सापडला. दुसरीच जो घाली हात पुंगळीत सरकवण्याप्रत, तो पाहिला सुरुंग उडाला सत्य. मग काय विचारता, गणू म्हणे विहिरीतून, समर्था ये धावून, माझे आता रक्षण तुझ्या विण कोण करी. विहिरे माझी धुराचा डोंब झाला होता साचा,
दुसरा सुरुंग पेटण्याच्या अवधी उरला थोडका. तोच गणू जवऱ्या भली कपार हाती लागली. त्या कपारीत बैसली स्वारी गणू जवऱ्याची. एका मागून एकाने पेट घेतला सुरंगाने. उडाले सुरुंग ऐसे तिनी दगड अपार निघाले. लोक जे का होते वरती ते बोलले ऐशारीती. बहुधा मिळाली असेल मुक्ती विहिरी माझी गणूला. छिन्न भिन्न शरीर झाले असेल साचार. डोकावून पाहती नारी नर आत गणू जवऱ्याला. तो कोठे दिसेना जनांच्या नाना कल्पना. दगडाप्रमाणे गणू जाना उडाला असेल बाहेर. त्याचे आसमंत भागात कोठे तरी असेल प्रेत. पडलेल्या त्या शोधण्याप्रत माणूस कोणी पाठवा. मिस्त्रीचा शब्द ऐकला आतून गणू बोलला. अहो मिस्त्री नाही मेला गणू आहे विहिरीत. गजाननाच्या कृपेने मी वाचलो या ठिकाणी. बसलो आहे दडोनी या पहा कपारीत. परी कपारीच्या तोंडाला धोंडा एक मोठा पडला. त्यामुळे बाहेर मला येता येत नाही की. गणूचे शब्द ऐकले लोक अवघे आनंदले. लोक खाली उतरले तो धोंडा काढावया. 10-5 जणांनी धोंडा सरकविला पहारींनी. गणूस बाहेर काढून घेऊन आले वरते त्या. वरती येताच गावात गणू गेला पळत पळत. समर्थांच्या मठात दर्शन त्यांचे घावया. गणू दर्शना येता क्षणी बोलले त्या कैवल्यदानी. गण्या कपारीत बैसोनी किती धोंडे उडविलेस. त्यात मोठा धोंडा तुला रक्षणास येऊन बैसला. कपारीच्या तोंडाला म्हणून तू वाचलास. पुन्हा ना ऐसे साहस करी. पुंगळीवरून सुटल्यावरी मध्येच तिला जाऊन करी. कशाही प्रसंगी धरू नये. जा तुझे गंडांतर आज निमाले साचार. गणपती पहाया इतर लोक आले गावीचे. गणू म्हणे सद्गुरुनाथा सुरुंगचारी पेटता. तूच मला देऊन हाता कपारीत बैसविले. म्हणून मी वाचिलो तुझे पाय पाहण्या आलो. ना जरी असतो मेलो विहिरी माझी गुरुराया. असे गजानन कृपेचे महिमान आहे थोरसाचे. जे साकल्य वर्णण्याचे मली नाही सामर्थ्य. श्री दासगणू विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ. आल्हादाओ भाविकांप्रत हेच इच्छा दासगणू. शुभं भवतु श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्थो 11 समाप्त.